देऊन तुझं काय वाईट केलं होतं? तिलाच असा त्रास का? जोपर्यंत देऊ बरी झाल्याचं मला कळत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही, हॉस्पिटलमध्येही जाणार नाही. गुड न्यूज, पेशंटचा बीपी आता नॉर्मल होतोय. दैवी चमत्कारच म्हणायचा. इट्स अ मिरॅकल. इतक्या ट्रीटमेंट करूनही काहीच डेव्हलपमेंट नव्हती आणि आज अचानक पेशंटचं बीपी नॉर्मल होत आहे. काळजी वाटते सकाळपासून. देऊ सारखे हाक मारते असं भास होतोय. असा भास का होतोय मला? हा हॅलो विक्रम, कुठे आहेस तू? तू लवकर इकडे निघून ये. अरे देऊ शुद्धीवर आली. डॉक्टर म्हणतात की ती आता नॉर्मल होईल म्हणून. डॉक्टरांनी काही रुटीन ट्रीटमेंट सुरू केलेत. तू लवकर इकडे निघून ये, आम्ही वाट बघतोय तुझी. डॉक्टरांनी सांगितलं की सर्व धोका आता टळलेला आहे. देवानी आपली प्रार्थना ऐकली. आपली देवयानी शुद्धीवर आली आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय की शी इज आउट ऑफ डेंजर. आता काळजी करण्याचं कारण नाही. आपली देवयानी आता लवकर बरी होईल. साईमा, काय सांगताय तुम्ही? देवयानीला शुद्ध आली. हो, ऐकलं आम्ही. आणि नाहीतरी कुठून तरी कळलंच असतं आम्हाला. एवढा या देवयानी प्रकरणाचा गाजावाजा झाला. तुम्हाला काहीच आनंद झाला नाही का? ज्या गोष्टीशी आमचा संबंध नाही तिचा आनंद का व्हावा? तुम्ही करा आनंद साजरा. आम्ही करणारच आहोत, पण त्या आनंदात तुम्ही सहभागी झाला असता तर आम्हाला खूप बरं वाटलं असतं. जाऊ द्या, कुणाला समजावतोय आम्ही? देवयानीचं शुद्धीवर येणं आमच्यासाठी चांगली बातमी नाही. ती शुद्धीवर आली म्हणजे आता या घरातही येणार. आणि साईमांनी तिला स्वीकारलंय म्हटल्यावर तिचाच हुकूम या घरात चालणार. देऊ लवकर बरी होणे घरी ये. देऊ, आमच्या मनावर अजून एक ओझ आहे का? तू देवयानीच्या अपघाताची जी चौकशी करत होतीस, तपास करत होतीस, त्याचं काय निष्पन्न झालं का? माझा तपास जवळजवळ पूर्ण होत आलाय आणि सुदैवाने या अपघातामागे रणवीर राजे नाहीत. तू खरं सांगतेस ना आम्हाला? हो. पण हा अपघात होता की? नाही प्रिया बहिणी, हा अपघात नव्हता. हा घातपातच होता. फक्त त्या मागे रणवीर राजे नव्हते. ड्रायव्हरने जी आम्हाला कबुली दिली त्यात त्यांनी नताशाचं नाव सांगितलं. खूप केलंस ग तू आमच्यासाठी, पण देवाने आमचं ऐकलं. तुझी माफी मागायची संधी दिली. साक्षी, देवयानी विक्रम, देव शुद्धीवर आली आहे. कशी आहे ती? डॉक्टरांनी सांगितलं की आता काळजी करण्याची काही गरज नाहीये. चला, परमेश्वराने आमची एक तरी गोष्ट ऐकली. आमचं बाळ कसं आहे? देवाची कृपा म्हणायला हरकत नाही विक्रम. बाळ अगदी सुखरूप आहे. खरंय विक्रम भाऊजी, आता तुम्हाला कसलीच चिंता नाही. आणि विक्रम भाऊजी, देवयानीच्या या अपघातात रणवीर राजेंचा हात नाही. ते निर्दोष आहेत. मग कोणाचा हात होता? नताशा. नताशा? हो, या अपघातामागे नताशाचाच हात आहे. टेम्पोच्या ड्रायव्हरने आम्हाला सगळी माहिती दिली. साईमा आणि देऊला मारण्याचा तिचा कट होता. आपलं प्रेम इतकं कमजोर कधीच नव्हतं की अशी अर्ध्यावर आमची साथ सोडून तू निघून जाशील. प्रत्येक क्षणाला तुझी सावली बनून आम्ही तुझ्यासोबत राहू. तुझ्यावर कुठलंही संकट येण्याच्या आधी त्याला आमच्याशी सामना करायला लागेल. तुला माहितीये, तुझ्या पोटात आपलं बाळ आहे. आपलं बाळ, आणि तेही सुखरूप आहे. देवानी हा आपल्या बाळाचा पायगुण आहे की तुला तुझं आयुष्य परत मिळालं. आता यापुढे आपण तिघही सुखाने आपलं आयुष्य जगूया.